आम्ही निघालो होतो आमच्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी। दिवसाची सुरुवात पहाटेच, कारण आमची ट्रेन खूप लवकर होती। सकाळी पटकन उठलो, घाईघाईत पण मस्तपैकी तयार झालो। स्वेटर, जॅकेट, कॅप सगळं घातलं, कारण थंडी प्रचंड प्रमाणात होती। बॅग रेडी केल्या आणि निघालो प्रवासाला। पहाटेची ती कडकडीत थंडी, आम्हाला कॅब मिळाली नाही म्हणून ऑटोनेच जावं लागलं। पण थोड्याच वेळात आमची वंदे भारत ट्रेन प्लॅटफॉर्मवर तयार होती। ट्रेनमध्ये बसताच वेगळीच फिलिंग आली। गरमागरम चहा, कॉफी, छान वातावरण आणि खिडकीतून दिसणारं ते सुंदर दृश्य। तो प्रवास खरंच खूप खास होता। ट्रेनमधलं मस्त जेवण एन्जॉय केलं आणि काही वेळातच आम्ही पोहोचलो जळगावला। जळगावमध्ये निशाणे गावात आमचं कुलदैवत आहे। तिथे पोहोचताच सगळे फ्रेश झालो आणि छान रेडी सुद्धा झालो। हॉटेलमध्ये थोडासा विसावा केला आणि मग एक छोटंसं फोटोशूट देखील केलं। त्यानंतर निघालो देवाच्या दर्शनासाठी। गाडीमधून बाहेरचं दृश्य खूप सुंदर दिसत होतं। खरंच खूप छान होतं। देवी समोर गेल्यावर मन भरून आलं। ओटी, अभिषेक, आरती सगळं अगदी विधीपूर्वक झालं। देणगी आणि अभिषेक खूप सुंदर झाला आणि त्या क्षणी मिळालेली शांती शब्दात सांगणं कठीण आहे। हा अनुभव खरंच आमच्यासाठी मौल्यवान होता आणि अशाच आणखी आठवणी घेऊन आपण भेटूया पुढच्या ब्लॉग। भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत बाय, टेक केअर।